नमस्कार, मी प्रमिला. चव जंक्शन या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आज आपण बनवणार आहोत चॉकलेट मूस केक. त्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 कप मैदा, 1 कप पिठी साखर, 1 कप दही, पाव कप कोकोआ पावडर, पाव कप तेल, 2 टीस्पून बेकिंग पावडर, 1 टीस्पून सोडा, 1 टीस्पून कॉफी पावडर, डार्क चॉकलेट, थोडंसं दूध, व्हॅनिला इसेन्स, व्हिपिंग क्रीम, फ्रेश क्रीम. मी सांगितलेलं हे सर्व साहित्य मी या कपाने मोजलेलं आहे. आता आपण केक स्पॉन्ज बनवण्यासाठी सर्व ड्राय साहित्य मिक्स करून घेऊ. आता आपण उर्वरित साहित्य मिक्स करून घेऊ. आता मी तेल टाकणार आहे ह्याच्यात, त्यानंतर दही टाकते, पिठी साखर, आणि 1 टेबलस्पून इसेन्स. हे बघा. आता आपण हे सर्व साहित्य पहिले मिक्स करून घेऊ. आता बघा, हे असं चांगलं मिक्स करून घ्यायचं 2-3 मिनिटासाठी, कारण की ती साखर टाकलेली ती चांगली वितळली पाहिजे. आता छान अशी साखर वितळलेली आहे. त्यामध्ये ड्राय साहित्य आपण मिक्स केलं होतं ना, ते मिक्स करून घेऊ. आता आपलं हे मिश्रण थोडंसं घट्ट झालंय, म्हणून इथे मी थोडं दूध वापरणार आहे, जेणेकरून ते सैल होईल. हे बघा, दूध टाकले. आता परत आपण चांगलं मिक्स करून घेऊ. हे बघा, आपलं मिश्रण तयार आहे. किती छान असं झालंय. तर हे बनवण्यासाठी मला इथे 1 वाटी दूध लागलं, आणि याच्यामध्ये जे तेल वापरलंय ते मी सनफ्लावर वापरले, आणि तुम्ही सनफ्लावरच वापरावं, कारण की शेंगदाण्याच्या तेलाला एक वास असतो, तो यामध्ये लागू नये म्हणून सनफ्लावर वापरायचं. इथे मी केकचं भांडं घेतलंय, त्याला बटर पेपर लावून घेतला, आणि त्यावरती मी आता थोडंसं बटर लावून घेणार आहे, जेणेकरून केक जे बनवतो ना आपण, तो खाली चिटकू नये म्हणून. बघा, असं मी बटर लावून घेते थोडंसं. बटर लावून घेतलंय. आता हे तयार झालेलं मिश्रण आपण त्याच्यामध्ये ओतू. असं व्यवस्थित पसरून घेऊ. तर हे असं आपण टॅप करून घेऊ. आता आपण केक बेक करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी ओव्हन 180 डिग्रीला पहिलेच प्रीहीट करून घेतलेला आहे. आता आपण चॉकलेट गनाश बनवून घेऊ. त्यासाठी मी इथे डार्क चॉकलेट घेतले आहे आणि गरम दूध घेतले. तर त्यामध्ये मी गरम दूध टाकणार आणि ते वितळून घेणार.
इथे आपलं चॉकलेट गनाश तयार झालेलं आहे. तर आता आपण मूस तयार करून घेऊ. आता आपण मूस तयार करून घेऊ. त्यासाठी मी आता व्हिपिंग क्रीम एका बाउलमध्ये टाकून घेते. त्याला क्रीमी बनवण्यासाठी आता आपण रवीने थोडंसं फिरवून घेऊ. हे बघा, मूस बनवण्यासाठी क्रीम मध्ये आता आपण चॉकलेट गनाश टाकून घेऊ. आता हे तयार आहे. तर आपण आता केक वरती स्प्रेड करून घेऊ. आता आपण याच्यावरती चॉकलेट गनाश स्प्रेड करून घेऊ. आता आपण यावरती थोडं डार्क चॉकलेट किसून घेऊ. आता आपला चॉकलेट मूस केक तयार आहे. तर शुभम सांगेल कसा झालाय. मला तर पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय. खूप चॉकलेटी, स्मूथ आणि क्रीमी झालाय. मला तर खूप आवडलं. अशाच आणखी 14 रेसिपींसाठी चव जंक्शन या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.